Can I call upon Mr. Anand Palande? Mr. Palande has an illustrious career spanning more than 4 decades. He's a legendary adventure veteran and a father figure who has seen it all. Having received a basic mountaineering training from Uttarkashi, he has been a part of 7 expeditions in the Himalayas, as well as covered numerous treks across India from 1969 to 2003. He's a prolific writer and has written various books on adventure. One of his books, Dongar Yatra, has been awarded the N.C. Kalkar Award by Kesari Organization. He is also recipient of the Durga Sahitya Award by Maharashtra Seva Sangh, Mulund. Mr. Palande has been published since 1968 for his literary works in magazines and leading newspapers like Sakal, Maharashtra Times, Lok Satta, Nav Shakti, Kesari, Lok Prabha, etc. He's also been a part of programs on Akashvani, and he's currently a member of Giri Premi. Mr. Palande. 22 डिसेंबर किंवा पौष 1 भारतीय सौर या दिवशी उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे थंडी कमी होऊन वॉर्म एन्व्हायरमेंट आता सुरू झालेलं आहे. 15 जानेवारीला आपण संक्रांत साजरी करणार भरपूर तिळगुळ खाऊन, आणि त्यामुळे ॲडव्हेंचरला किंवा सह्याद्रीतल्या ज्याच्यावर मी बोलणार आहे त्या ट्रेकिंगला, डोंगर यात्रांना जायला खूप उत्साही असं वातावरण निर्माण होणार आहे. सुरुवातीलाच सांगतो की मला इथे खरं म्हणजे का बोलावलं याबद्दल पहिल्यापासून शंका आहे, आत्ताही आहे. कारण आत्तापर्यंत या माउंटेनरिंगमध्ये म्हणा किंवा ट्रेकिंगमध्ये आत्तापर्यंत 1 रुपयासुद्धा मला जमवता आलेला नाही स्वतः. या उलट बँक ऑफ बरोडातनं मला जी काही सॅलरी मिळायची त्यातली 50% सॅलरी आणि सगळी लीव याच सह्याद्रीतल्या भटकंतीवर म्हणा, ट्रेकिंगवर म्हणा माझी खर्च झालेली आहे. सुदैवाने बँक ऑफ बरोडातले लोक मॅनेजर्स चांगले भेटल्यामुळे, नाहीतर गच्छंतीच माझी झाली असती असं मला वाटतं. बरंच काही गोष्टी सांगितल्या आत्ता माझ्याबद्दल, रायटिंग्ज आणि याच्याबद्दल, पण बहुतेक मी पुणेरी शहाणा असल्यामुळे मला इथे बोलावण्यात आलं असावं असं वाटतं. असो. नॅचरल ब्युटी ऑफ महाराष्ट्र. पुणं हे शहर जे आहे त्याच्या आसपास खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने त्याचं नेचरने केलेलं आहे. दुर्दैवाने या गेल्या अनेक वर्षात त्याचं जे डिग्रेडेशन झालेलं आहे त्याला अर्थातच आपण सगळेच जण जबाबदार आहोत, कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. पण पुणे हे डेस्टिनेशन खूपच सह्याद्रीच्या नेचरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं. आपल्याला माहिती आहे की पु ल देशपांडे हे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व, आणि त्यांनी एका त्यांच्या लेखात त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे की मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर तुम्हाला काय व्हायचं आहे. मुंबईकर व्हायचं असेल तर तुम्हाला क्रिकेट हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि क्रिकेट तुम्हाला खेळता नाही आलं तरी चालेल, पण तुम्हाला क्रिकेटवर बोलता मात्र आलं पाहिजे. आणि आता मात्र खरोखरच असं झालं की तुम्हाला क्रिकेटवर काही बोलता नाही आलं तरी तुम्हाला पाहता आलं पाहिजे, इतकी परिस्थिती टेलिव्हिजनने केलेली आहे. आणि त्या मानाने ॲडव्हेंचर किंवा या इतर गोष्टींना खरोखरच टेलिव्हिजनवर आपल्याला वाव मिळत नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. त्यांनी आणखी पण एक त्या लेखात छान सांगितलं की पुणेकर व्हायचं असेल तर तुम्हाला जाज्वल्य अभिमान पाहिजे. आणि हे खरंच आहे की माझं जे सगळं वारसा मला मिळालेला आहे तो बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर यांच्यामुळे मिळालेला आहे, ज्यांनी पुण्यातनंच सतत त्यांचं व्याख्यानं असतील हे सुरू केलेलं आहे. दुसरे म्हणजे गोनी दांडेकर किंवा अप्पासाहेब दांडेकर, ज्यांच्यामुळे या साहित्य जे म्हणू आपण की या विषयातलं जे साहित्य त्यांनी निर्माण केलं त्याचा वारसा मला या क्षेत्रात येण्यासाठी खूप मिळाला. आणि तिसरं म्हणजे ज्याच्यामुळे मी दुर्गभ्रमण आणि हे जास्त करू शकलो महाराष्ट्रातलं, सह्याद्रीतलं, तिसरं जे म्हणजे मला वारसा मिळाला तो म्हणजे माउंटेनरिंगचा. तो पुण्यातले डॉक्टर बापूकाका पटवर्धन असतील, पुण्यातल्या अगदी सुरुवातीच्या भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स असेल, आणि मुंबईतल्या मुंबई गिरीविहार, आणि अर्थातच हरीश कापाडिया जे समोर बसलेले आहेत त्यांचं ट्रेक द सह्याद्रीज. अजूनही मी सांगतो की जेव्हा फोर्ट्सवर माझी निश्चित मास्टरी असे मी म्हणू शकेन माझ्या डोंगरयात्रा पुस्तकात किंवा दुर्गवास्तू या पुस्तकामुळे आपल्याला कळेल.
पण फोर्ट्स बाहेरचे जे हिल्स आहेत त्याच्या बाबतीत जर तुम्हाला काही रेफर करायचं झालं तर मी सुद्धा अजूनही ट्रेक द सह्याद्रीज हे पुस्तक रेफर करतो. थँक्यू हरीशजी. बहु असो तर सुंदर संपन्न की महा हे महाराष्ट्र गीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं अतिशय जुने, बऱ्याच जणांना आता ते माहीत नसेल. त्याच खूप त्यांनी छान गगनभेदी गिरिवीण आणून नचे जिथे उणे आकांक्षा पुढती दिसे गगन ठेंगणे असं या महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. काय हा महाराष्ट्र तर देश आणि कोकण हे दोन फार महत्त्वाचे विभाग आहेत. देशावर गोदावरी नदी आणि कृष्णा नदी ही यांची मुख्यतः खोरी आहेत आणि त्यात मग इतर अनेक भीमा, पुण्याजवळची मुळा मुठा या सर्व आल्या, पवना आल्या. कोकणातलं जे इथलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे कोकणातली दमणगंगा आली, नंतर वैतरणा आली या नदी, काळ नदी आली आणि दक्षिणेला पार जयगड शास्त्री नदी. या सगळ्या नद्यांच्यामुळे हा कोकण प्रदेश समृद्ध झालेला आहे. आणि ह्या दोन्ही खोऱ्यांचा देश आणि कोकण यांच्यामध्ये सह्याद्री हा जवळजवळ 700 मीटर उठावलेला आहे. हा उठावलेला आहे आपण म्हणतो, पण जिओलॉजिकली किंवा जॉग्राफिकली तो म्हणजे कोकण खचून, कोकणचा भाग, समुद्र सपाटी सगळी एकच होती आणि सगळा कोकणचा भाग खचून हा सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे. सह्याद्रीचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर त्याचे एस्कार्पमेंट्स, मोठमोठ्या रांगा जरी पर्वत हिमालयासारख्या आपल्या सह्याद्रीत नसतील, त्याला खरं म्हणजे जॉग्राफिकली त्याला सह्याद्री हिल्स असंच म्हणायला पाहिजे. जरी आपण माउंटन म्हणत असलो, 1000 मीटरच्या वर असल्यामुळे तो माउंटन म्हणायला हरकत नाही. पण हां, अभय दाखवायचं का? पर्वत किंवा कोणत्याही हिल्स हे अर्थातच सगळ्यात सौंदर्याचं हे कुठल्याही जॉग्राफिकल भौगोलिक सौंदर्याचं हे अतिशय उच्चतम असं माप मी समजतो. आणि ह्या पर्वतांमुळेच आपल्याला सर्व काही, आपल्याला जे आत्ता आपण जे जगतो ते सर्व मिळतं. अर्थातच पाणी आहे, फॉरेस्ट आहे, फॉरेस्टमुळे जे स्वच्छ पाणी, शुद्ध पाणी आपल्याला नद्या त्यातनं निर्माण होतात आणि त्या आपल्या जे दैनंदिन जीवन हे त्याच्यावरच आपलं चालतं. सह्याद्रीची मुख्य ब्युटी कशात आहे तर त्याच्या रजेडनेसवर. राकट देशा कणखर देशा असं गोविंदाजी म्हटलं आहे ह्याला, त्यातला जो आणि त्याचबरोबर पण फुलांच्याही देशा असंही गोविंदाजी म्हटलं आहे. तर सह्याद्रीचं मुख्य ब्युटी ही कशात आहे तर एस्कार्पमेंट्स किंवा जे अतिशय कडे आहेत ते आहेत. पण आपण जर कोकणातून सह्याद्रीकडे बघितलं तर वरच्या बाजूला त्याच्या माथ्याला अशी अतिशय खडे असे कडे दिसतात. त्याच्या पोटाशी आपल्याला थोडीशी जी जागा दिसते अतिशय दाट अशी झाडी दिसते. त्याच्या खाली पुन्हा आपण जर बघितलं तर पुन्हा काही कड्यांची रचना आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा पायथ्याला अतिशय दाट झाडीचं कोंदण ह्या सह्याद्रीला लाभलेलं आहे. अशा तऱ्हेचं सह्याद्रीचं जे हे वैशिष्ट्य आहे ते खूप मनाला भावून टाकणार आहे. आणि एखाद्या सुंदर पौर्णिमेच्या रात्री जर आपण या सह्याद्रीचं सर्व दृश्य बघितलं तर त्या मनाला अतिशय भावून टाकतं. याच्या पायथ्याला जायला किंवा घाटमाथ्यावरच्या भागाला यायला खूप पूर्वी अतिशय अडचणीची परिस्थिती असायची आणि त्यातूनच मला वाटतं या डोंगर यात्रांचा, ट्रेकिंगचा, सह्याद्रीचा हे सुरू झाला. आता अगदी पायथ्यापर्यंत किंवा अगदी अर्ध्या भागापर्यंत गाड्यांची वाट झालेली आहे. त्यामुळे हे ट्रेकिंग आणि ह्याचं जे स्वरूप आहे ते खूप बदललेलं आहे, हे खरं आहे. पण तरी पण सह्याद्रीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सह्याद्री बघायचं असेल तर तुमच्याकडे खूप चालत जाण्याची, साधारण 15-16 किलोमीटर चालत जाण्याची तुमची तयारी पाहिजे आहे. तर ह्याच्यातलं ॲडव्हेंचर मुख्य काय आहे तर वॉकिंग किंवा क्लाइम्बिंग आणि रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा साधं क्लाइम्बिंग असेल आणि कॅम्पिंग. आपण बघतो की आपण लहानपणापासून खरं म्हणजे ॲडव्हेंचरस असतोच. तुम्ही लहान मूल आत्ता आपण जर बघितलं, आपल्याला आठवत नसतं पण लहान मूल सुरुवात जी करतं ते चालण्याने करतं आणि नंतर काहीतरी ते चढायचा प्रयत्न करतं, काहीतरी ओढायचा प्रयत्न करतं. त्यामुळे ॲडव्हेंचर ही खरं म्हणजे माणसाच्या मनात आहेच, पहिल्यापासून आहे. त्याचा जो ग्रोथ होतो तो जो वाढतो त्याच्यात हे धाडस आहेच. तर महाराष्ट्र हे
कुठपासून आपण त्याच्यात विभाग करू शकतो. याच्यात मुख्यतः मगाशी सांगितलं की 2 डिस्टिंक्ट भाग आहेत, कोकण आणि देश. पण त्यातसुद्धा आपण त्याचे 2 भाग करू शकतो, 4 भाग करू शकतो. कोकणातला जो भाग आहे तो संबंध कोस्टल लाईनचा एक त्याच्यात भाग येतो. कोस्टल लाईनपासून थोडासा आज सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा एक भाग येईल, कोकण बेस ऑफ सह्याद्री असं म्हणू. सह्याद्री घाटमाथा आणि थोडासा त्याच्या जवळचा एक 50 मीटरचा भाग. त्याच्या पूर्वेला येईल साधारणपणे देशावरचा भाग आणि अगदी पूर्वेला महाराष्ट्राचा येतो तो म्हणजे विदर्भ. या विदर्भाचं हे आपण वाईल्ड लाईफ टुरिझमसाठी बहुतेक जणं हे करतात. पण त्यातसुद्धा गडचिरोली जिल्ह्यात टिपागड नावाचा आहे, सुरजागड नावाचा आहे, किंवा अमरावतीकडे नरनाळा, गाविलगड हे 2 फोर्ट्स त्या भागात प्रसिद्ध आहेत. गडचिरोली अर्थातच नक्षलवाद्यांच्यामुळे थोडंसं जाण्यासाठी अवघड भाग झालेला आहे. पण तरीसुद्धा काही जर एक्सप्लोअर ज्यांना करायचं त्यांना तो भाग निश्चितच, माझ्या मते कुठल्याही भागात जा, टुरिस्ट लोकांना बहुधा कोणी दहशतवादी असतील तेव्हा ते टार्गेट सहसा करत नाहीत. त्यामुळे गडचिरोली भागातसुद्धा आपण जर जायला सुरुवात केली तर माझ्या मते तो जो प्रश्न आहे तिथला तो कमी होऊ शकेल. विदर्भातलं मी काही फारसं बोलणार नाही, पण कोकण आणि याच्याकडे आता आपण मी जास्त माहिती देतो. कोकण आणि सह्याद्री. कोकणाचं मी म्हटलं तसं कोस्टल भाग जर बघितला म्हणजे समुद्रकिनाऱ्याने येणारा, तर तो भाग आपण जर बघितला तर त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल या ॲडव्हेंचर प्रमोशनच्या दृष्टीने. तर बरंचसं त्यातलं एक्सप्लोरेशन पार्ट हा बराचसा झालेला आहे माझ्या मते. 1-2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत की आपण हे सगळं सेंटर हे जे करतो आहे तो शहरी भागाला जोडून माझ्या मते हे सगळं चाललेलं आहे. हे जर ह्याचा फोकस जर आपण थोडासा विकेंद्रीकरण केलं, म्हणजे थोडंसं डायव्हर्सिफिकेशन केलं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचं, तर मला वाटतं ह्या ज्या ॲक्टिव्हिटीला जास्त ग्रामीण भागातनं तिथले जो यूथ आहे की तो तिथले जे लोक आहेत त्यांच्याकडनं, तिथल्या शाळा असतील त्यांच्याकडनं याला सपोर्ट मिळू शकेल आणि याची ग्रोथ जरा वेगळ्या पद्धतीने आपण हे करू शकू. कारण महाराष्ट्राच्या या सगळ्या सह्याद्रीच्या भागाला एन्व्हायरमेंटल थ्रेट हा अतिशय मोठा येत चाललेला आहे. आणि तो जो ग्रोथ मगाशी सांगितलंच आहे आत्ताच्या वक्त्यांनी की एन्व्हायरमेंट यासाठी आपल्याला खूप अतिशय काळजी घ्यायला पाहिजे आहे. त्यामुळे मी असं सजेस्ट करीन की थोडंसं जर आपण विकेंद्रीकरण केलं आणि होमस्टेज आणि छोट्या छोट्या गावातले जी लॉजेस आहेत त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं, तिथल्या स्वच्छतेबद्दल लॉजेसच्या, म्हणजे ते आपल्याला थोडेसे चीप पडतील आणि इकॉनॉमिकली मला वाटतं हे इंडस्ट्रीला पण ते व्हायबल ठरेल. मी थोडेसे काही त्यातले भाग सांगतो की ते आपल्याला थोडेसे कसे डेव्हलप करता येतील ह्या सह्याद्रीतल्या ट्रेकिंगसाठी. मगाशीच कोणतरी उल्लेख केला की जास्तीत जास्त लोक फॅमिलीबरोबर जायला सध्या प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्याला 2 लेव्हल निश्चित करता येतील ह्यात की हार्ड लेव्हल जे ट्रेकिंग आहे, आणि मगाशी कपाडियाजींनी दाखवलेलं हिमालयातलं ते आणखीन हार्ड झालं, पण त्याच्या खाली खालची लेवल जर आपण ठेवली तर त्याच्यामुळे आपला या इंडस्ट्रीचा माझ्यामध्ये बेस वाढेल. आणि त्या दृष्टीने मी एक काही सजेशन्स या देऊ शकतो, देऊन काढलेले आहेत. तर फॅमिलीला जर आपण एनकरेज केलं की तुम्ही फॅमिली मिळून हे ट्रेकिंग करू शकता, मग त्यात थोडंसं तुम्ही कठीण असं ट्रेकिंगचा भाग ठेवू नका. तर आता साधारणपणे आपण जर बघितलं तर मुक्काम बोर्डी असं जर आपण एक डेस्टिनेशन घेतलं तर त्या बोर्डी हे जे डहाणू तालुक्यात आहे ठाणे जिल्ह्याच्या, आणि तिथे सिंधुसागराच्या किनाऱ्याचं हे अतिशय सुंदर ठाणे जिल्ह्यातलं गाव आहे. त्याच्या शेजारी घोलवड हे अतिशय नजीकचं रेल्वे स्टेशन आहे. तिथे थोडी छोटीशी लॉजेस आपल्याला मिळतील, हॉटेल्स मिळतील. घोलवडचे चिक्कू अतिशय प्रसिद्ध आहे, त्याचं आपण थोडंसं सेल करू शकतो ह्या लोकांसाठी, कारण तो तिथल्या बागांना भेट देणं ते ज्याला कृषी पर्यटन म्हणू त्याचा आपण लाभ ह्याच्यात घेऊ शकतो. तिथे समुद्रकिनाऱ्याने आपण अतिशय घोलवडचा समुद्रकिनारा निश्चित डहाणू आणि याचे बीचेस जे आहेत ते अतिशय सुंदर आहेत. आणि घोलवडजवळ एक बारड्या डोंगर नावाचा जो डोंगर आहे तोही
आपल्याला या ह्याच्यात जे थोडेसे जे ज्यांना जास्त चांगल्या पद्धतीचं हार्ड ॲडव्हेंचर करायचं असेल त्यांच्यासाठी त्याचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर येतो असं समजा आपण मुक्काम पालघर जर दिला या क्षेत्राला काही जणांना, तर ते आपल्या पश्चिम रेल्वेवरचं ठिकाण आहे जिल्हा ठाण्यातलंच. त्याच्याजवळ तारापूरचा हा एक अतिशय सुंदर असा दुर्ग आहे, जो समुद्र किनाऱ्याला आहे. तर ह्या समुद्र किनाऱ्याच्या दुर्गाचा आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेता येईल या क्षेत्रासाठी. तिथे जर राहायला जर आपण काही सोय केली या तारापूरच्या किल्ल्यात, तर त्याचा लाभ हे आता मी माझ्या अनुभवाने सांगतो की आपल्याला फार मोठ्या लक्झरीची आवश्यकता नसते. जे ट्रेकिंगला येतात किंवा डोंगरात येतात, फार मोठ्या लक्झरीची आवश्यकता नाही. टेंटेड अकोमोडेशन असं देऊ शकतो आपण तिथे. आणि ते जर आपण काही अशा पद्धतीने आणि लोकल फूड जर देता आलं, आणि मग सांगितलं असं होमस्टे किंवा टेंटेड, म्हणजे त्याच्यामुळे कॉस्ट खूप रिडक्शन कमी होईल. ह्या पालघरजवळचे बीचेस आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्याच्या आसपास काही चांगली सुरुची बनं आहेत. माडा फोपळीची खूप आग्रह तिथे आहेतच. आणि एक महिकावती मंदिर, शीतलादेवी मंदिर आणि ह्याचा पाणकोट जो आहे तिथला, ह्याचा अलिबागचा पाणकोट म्हणतात केळव्याजवळचा, तो एक खूप चांगला इंटरेस्टिंग भाग आहे. म्हणजे तो फक्त ओहोटी चालू असते, म्हणजे लो टाईड असते, त्याच वेळी आपण त्या गडात जाता येतं पाणकोटात. तो एक खूप इंटरेस्टिंग असं सगळ्यांना वाटेल. त्यानंतर आपण जर गेलो तर मुक्काम वसई हा खूपच इतिहास प्रसिद्ध भाग आहे सगळ्यांना. त्यात चिमाजी अप्पा पेशवे आणि मराठ्यांनी जे एक तिथलं पोर्तुगीजांना या भारतातून घालून देण्यासाठी जो मोठा प्रयत्न केला मराठ्यांनी, तो या वसईचं आपण महत्त्व लोकांना, पर्यटकांना किंवा जे एन्थुझियास्टिक लोक आहेत त्यांना हे पटवून देऊ शकू. वसईच्या जवळ अर्नाळा हा पण एक चांगला ठिकाण आहे की जो थोडासा समुद्रात आहे, पण तिथे आत्तापर्यंत आपण बघतोय की खूप आता कोणतरी हे केली की कयाकिंग किंवा ह्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. पण या अर्नाळ्याला तिथले कोळी लोकांच्या सहकार्याने जर आपण थोडंसं त्यांच्या बोटी वापरून तिथे माझ्या मते काही चांगल्या पद्धतीने जे सी ॲडव्हेंचर आहे ते माझ्या मते तिथे आपल्याला डेव्हलप करता येईल. वसईचा जर हे प्रेक्षणीय आहेच मी सांगितलं. वसईजवळ आणखीन जर इन्नर भागात गेलो आपण कोकणाच्या, तर तिथे आपल्याला तुंगारेश्वर ही सगळी डोंगररांग भेटते आणि ती खूप अतिशय चांगलं दाट असं जंगल तिथे आहे. त्या दाट जंगलातल्या तुंगारेश्वरच्या डोंगरावर जर तुम्ही उभे राहिला तर संपूर्ण तो भागाचं अतिशय देखणं असं दर्शन मिळतं. दुर्दैवाने तुंगारेश्वर जे देऊळ आहे त्याचं मात्र माझ्या मते जे निर्मिती केलेली आहे पुन्हा एकदा बांधण्याची, तेव्हा तिथल्या एन्व्हायरमेंटकडे लक्ष न दिल्या गेलं. आपण जो ट्रेकर आहे किंवा एन्व्हायरमेंटलिस्ट आहे तो फार त्या तुंगारेश्वर देवळाशी थांबणार पण नाही. आणि अर्थातच याच्यात आपल्या भारतीयांची ॲटिट्यूड दिसते की आपलं जे आहे ते आपण नीट सांभाळू शकत नाही दुर्दैवाने. पुढच्या काळात निदान आपल्यासारख्या सगळ्या लोकांकडनं तरी मी अशी अपेक्षा ठरतो की हे चांगलं राहील. मुक्काम मुरबाड ठाणे जिल्ह्यातला कल्याण अहमदनगर रस्त्यावरचं मुरबाड आहे. इथे जर आपण मुक्काम दिला आणि आसपास जर आपण ठिकाणं दाखवली, सरळगाव हे जे गाव आहे मुरबाडपासून, तिथून अतिशय सुंदर असं सह्याद्रीचं दर्शन दिसतं आपल्याला. पार कळसुबाईपासून ते तिकडे सिद्धगडाच्या पलीकडेपर्यंत खूप जवळजवळ 100 किलोमीटरचा पट्टा जर उत्तम तिथे हवा असेल तर आपल्याला सह्याद्रीचं दर्शन दिसतं. आजोबा दिसतो, अलंकुलंग मदन दिसतात आणि सिद्धगड चा भाग दिसतो. सरळगावचं हे फार लोकेशन अतिशय चांगलं आहे. त्याच्यानंतर माळशेज घाट खूप पॉप्युलर झाला आहे, पण माळशेज घाटाच्या पायथ्याला काळूबाईचा जो दरा आहे, काळूबाईचं वोग असं ते लोक म्हणतात, तो भाग अतिशय चांगला आहे. पण पुन्हा मी सांगतो तेच की मी सांगतोय तिथे त्याचं रिस्पेक्ट ठेवून त्या काळूबाईच्या ओघाला आपण घेऊन जायला शिकलं पाहिजे लोकांना, की तिथे गेल्यावर त्याचं महत्त्व काय आहे त्या नदीच्या उगमाचं. काळू नदीचं उगम आहे तिथे, तर तेही आपण सगळ्यांनी पुन्हा लक्षात ठेवलं. अतिशय सुंदर तो भाग आहे. त्यानंतर आपण मुक्काम कर्जत जर दिला रायगड जिल्ह्यातला, तर तिथे आपल्याला सह्याद्रीचे अतिशय रौद्र दृश्य कर्जतून बघायला मिळतात, जी फक्त रेल्वेतनं आणि गाडीतनं फास्ट गेल्यामुळे आपल्याला आता तर खूप फास्ट सगळं झालेलं आहे, तर आपल्याला ती सगळी बोरघाटाची दृश्य काही बघायला मिळत नाहीत. पण कर्जत हा एक पॉईंट ठेवून आपण वैजनाथला एक अतिशय सुंदर पेशवेकालीन तलाव आहे तो, आणि कुसूर घाट हाही त्या काळचा एक अतिशय
जुना घाटमार्ग आहे आणि तिथे वरच्या बाजूला 9,00,000 उंबऱ्यापर्यंतचं सगळं हिस्ट्री आपल्याला त्या यांना सांगता आली पाहिजे. ती तुम्ही वाचन करायला पाहिजे. मी मगाशी जी 2 थोर व्यक्तिमत्व सांगितली, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि गोनी दांडेकर, यांचं जर साहित्य तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला आपले जे क्लायंट्स आहेत त्यांना सांगता येईल आणि त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं आणि या एकूणच ह्या ट्रेकिंगबद्दलचं ज्ञान वाढेल आणि त्यांना खूप हे आवडेल माझ्या मते जास्त. नुसतंच आपण त्यांना डोंगरात फिरवून आणण्यापेक्षा. मुक्काम पनवेल जेव्हा आपण घेतलं तर त्याच्या आसपास सगळ्यांना माहिती आहे प्रबळगड आणि चौकचा विशाळगड त्याच्या टोकावर, अर्थात त्याच्या वर पोचायचं म्हणजे खूप हार्ड ट्रेकर किंवा त्यांनाच तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा रोपवर्क वापरून तुम्हाला तिथे न्यायला लागेल आणि मग अर्थात बरेच सेफ्टीचे प्रॉब्लेम्स येतील. पण जर तुमच्याकडे फॅमिली असेल तर त्यांना तुम्ही ह्याच्या पोटातनं समजा माथेरान आणि प्रबळच्या पोटातनं जर हिंडवलं तरी खूप चांगल्या पद्धतीने आपण ते हिरवू शकतो. मुक्काम पेण जर आपण बघितलं तर ते गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्याजवळचं डोंगरावरचं एक वाघेश्वराचं मंदिर आहे. मुक्काम कोकणाच्या कडेने जर आपण कोस्टल घेतलं तर अलिबाग सगळ्यांना प्रसिद्ध आहे. तिथला जो अलिबागचा जंजिरा आहे कुलाबा किल्ला, तो पुन्हा तोच आहे की लो टाईडला आपण तिथे जाता येतो आणि तिथे आता खूपच ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याच्या खाली रेवदंडा येईल. रेवदंड्याचं भाग आत्ता तरी सिनिकदृष्ट्या खूप चांगला टिकलेला आहे आणि त्याच्या पुढचा मुरुड जंजिऱ्याचा पण तिथले आता ह्याच्यातलं आणखीन एक कोकणाच्या बाजूचं सांगायचं म्हणजे मुरुडपासूनचा जो दक्षिण कोस्टल आहे भाग, तिथे अजूनही सिनिक बीचेस आणि गोष्टी चांगल्या टिकलेल्या आहेत. किती टिकणार माहीत नाही, कारण जसजसे ब्रिजेस आणि रोड्स कोस्टल रोड्स वाढत जात आहेत तसतसं तिथे ॲडव्हेंचरच्या दृष्टीने थोडंसं अवघड गोष्टी निर्माण होत आहेत. कारण तिथल्या ज्या तरी होत्या म्हणजे त्या भागातल्या की तो तरीवाला आपण त्या तरीवर जायचं आणि तरीवाल्याला बोलवून आपण तो आपल्याला त्या तरीतनं पलीकडे सोडणार. त्या बांबूनी ढकलायच्या तरी होत्या, त्यात खूप एक मजा होती, एक वेगळापणा होता आणि त्यात आपण लाईफ जॅकेट वगैरे सुद्धा घातलेलं नसतं, त्यामुळे मध्ये गेल्यावर निश्चितच आपला थरार वाढतो. अर्थात ते योग्य नाही आहे, पण तुम्ही त्याचा वापर करून जे त्या अशा ठिकठिकाणी जर तुम्ही त्याचा वापर केला त्या तिथल्या लोकल या बोटींचा आणि होडींचा, तर तुम्हाला हे वॉकिंग आणि कॅम्पिंग आणि सी ट्रॅव्हल अशा तऱ्हेचं याचा आपण लाभ घेऊ शकतो आणि तिथल्या लोकल लोकांना पण याच्यातनं काही रोजगार आणि एन्करेजमेंट मिळेल. मुक्काम कोलाड जर आपण घेतलं मुंबई गोवा रस्त्यावरचं, तिथे खूप एक चांगलं काष्ठशिल्प संग्रहालय आहे, त्याचा आपण लाभ लोकांना देऊ शकतो आणि आसपास काही सुधागड सरसगडसारखे डोंगर त्याच्या पायथ्यात खूप चांगली लेणी आहेत की या लेण्यांपर्यंत आपण निश्चितच फॅमिलीला नेऊ शकतो आणि तिथल्या लोकल लोकांचा खूप त्याच्यातनं फायदा मिळेल आपल्याला. पण खूप कमी श्रमात तिथे हे मुक्काम श्रीवर्धन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की पेशव्यांचं मूळ स्थान, बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचा जन्म तिथे झालेला आणि खूप चांगल्या असा बीच तिथे आहे आणि तिथून ह्याच्या श्रीमंत पेशवे घराण्याचं हे मूळ स्थान आहे आणि तिथून पुळणीवरून हिंडून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं डोंगरातलं तिथलं चढलं की खूप मोठा अर्धवर्तुळाकार समुद्राचा भाग आपल्याला बघायला मिळतो आणि तिथून जर हरेश्वरच्या तरीने आपण हरेश्वरपर्यंत चालत गेलो तर फॅन्टॅस्टिक हे आहे. आणखीन याच्यात आणखीन बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. विजयदुर्ग आहे. सह्याद्रीचं मुख्य आणखी एक सांगतो आणि थांबतो. सह्याद्रीचा जो आणखीन एक जो मोठा भाग आहे तो म्हणजे घाटांचा. सह्याद्रीतल्या अतिशय जवळजवळ मी 200 घाटवाटांचं नोंदणीकरण केले, त्यातले 60-70 मी हिंडलेलो आहे. ज्यांना मोठे जरा चांगले हार्ड ट्रेकर्सचे ग्रुप घेऊन जायचे आहेत त्यांच्यासाठी सह्याद्रीतल्या घाटवाटांची चढाई उतराई 3 दिवसाचे जर तुम्ही पॅकेज दिलं आणि काही उत्तम नियोजन मात्र खूप करायला पाहिजे. तिथे चांगला लीडर अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्याबरोबर, तर त्यांना तू खूप चांगला अनुभव. माझ्या मते बंगालमधनं जे खूप लोक हिमालयात जातात त्यांना आपण ह्या सह्याद्रीतल्या घाटवाटांकडे उडू शकतो किंवा परदेशातले जे ट्रेकर्स जात आहेत ते पण या सह्याद्रीतल्या घाटवाटांकडे खूप चांगल्या पद्धतीने आकर्षित करू शकतो. अर्थात पुन्हा एकदा तोच भाग येतो की हे सर्व करताना आपल्याला एन्व्हायरमेंटची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा आपलं जे सगळं जवळ आहे ते
नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, कारण अनऑथोराईज किंवा खूप मोठ्या टुरिस्ट संख्येमुळे जे काय होतं आहे हिमालयाचं, पण आत्ता आपण बघितलं केदारनाथचं, ते आपल्या ह्या भागात होऊ नये असं मी समजतो. आणि नागफणी, आणखी एक सांगायचं म्हणजे नागफणी किंवा ज्या हार्ड क्लाइम्स आहेत हिमालय आपल्या सह्याद्रीतल्या, की ज्याच्यावर खूप चांगल्या तऱ्हेचं रॉक क्लाइम्बिंग करता येतं, तर माझ्या मते आपल्याला भरपूर स्कोप आहे इतर ऑपॉर्च्युनिटीज मी सांगितलेल्या. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार मोठं बोल्टिंग न करता आणि इतर तिथे ॲक्टिव्हिटीज न वाढवता, जी पुढचं यूथ आपले आहे, नेक्स्ट जनरेशन यूथ, त्यांच्यासाठी हे आपण ठेवून द्यायला पाहिजे आहे. त्यांच्या अचिव्हमेंटसाठी अगदी समुद्रातलं सुद्धा की चांगल्या पद्धतीचं, कारण माझ्या मते कोणी टूर ऑपरेटर्स असो, त्याला जर असं वाटलं की माझ्याबरोबर येणाऱ्या एखाद्या 100 जणांमधनं एखादा चांगला असा जर गिर्यारोहक बनला, एव्हरेस्टर बनला किंवा त्यांनी एखादी मोठी खाडी पार केली, आणि तर निश्चितच त्याला, त्या टूर ऑपरेटरला आनंद वाटेल की यस, माझ्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधनं मला प्रॉफिट निश्चित झाला, पण मी समाजातल्या काही चांगल्या विक्रम पण प्रस्थापित करू शकलो. वेळ संपलेली नाही, तर मी अभय घाणेकर फोलियेचे त्यांना सांगणार होतो की काही शॉर्ट्स आपण दाखवूया महाराष्ट्राच्या नॅचरल ब्युटीचे. पण आता धन्यवाद पुन्हा एकदा मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल.